केला असं चालू तर ते वाच नव्हतं बरोबर. नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आजची अपडेट अशी आहे की आजही भरपूर प्रमाणात रात्री पाऊस पडून गेलेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत लाईटीच्या. त्यामुळे लाईट नाही त्यामुळे पाणी नाही आहे, लाईट नाही त्यामुळे टँकर भरायला पाणी नाही आहे, त्यामुळे सोसायटीत पाणी मागवता येत नाही आहे. त्यानंतर वायफाय नाही आहे किंवा मोबाईलला नेटवर्कसुद्धा नाही आहे. इतके सगळे प्रॉब्लेम आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर आधी जेव्हा गावाकडे राहत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचं काही वाटत नव्हतं, पण आता सवय नाही राहिली आहे की एवढे दिवस लाईट नाही आहे, एवढे दिवस पाणी नाही आहे या गोष्टींची. पण आहे तेवढ्या गोष्टींमध्ये आम्ही ॲडजस्ट करतो आहे. कमीत कमी आम्हाला इतकं तरी वाटतं आहे की दिवसातनं 1-2 तास तरी आमच्याकडे लाईट येऊन जाते, तेवढ्यात फोन तरी चार्ज होत आहेत. पण काही ठिकाणं अशी आहेत, रावेत, किवळे वगैरे ही गावं अशी आहेत की जिथे मागच्या 4 दिवसात 1 दिवसही लाईट आलेली नाही आहे, 1 दिवससुद्धा पाणी आलेलं नाही आहे. किंवा त्या घरांच्या लोकांच्या घरामध्ये डोक्या इतकं पाणी शिरलं आहे, त्या लोकांना स्वतःचं घर सोडून दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत मैत्रिणींनो. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे सुरक्षित राहा, व्यवस्थित राहा. आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि मला कमेंट करून सांगायचं की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. चला तर आजचा मी पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईट नाही त्यामुळे जसं जसं शक्य होईल, जे जे बनवता येईल, शॉर्टकटमध्ये ज्या ज्या गोष्टी बनवता येतील त्या गोष्टी बनवत होतो. कारण खूप जास्त भांडेही काढता येत नव्हते. कमीत कमी भांड्यांमध्ये जास्तीत जास्त स्वयंपाक करून 2 वेळेचं जेवता येईल का हे बघत होतो. कारण खूप जास्त प्रमाणात पाणी मिळत नव्हतं, कमी प्रमाणात पाणी मिळत आहे, त्यामध्ये ज्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या त्या करत होतो. त्यामुळे सगळी काटकसर करायची होती. त्यामुळेच मग फटाफट सकाळी लवकर जेवढं आवरता येईल तेवढं आवरत होते. आणि वरती जे पाणी साठतं आहे त्यामध्ये भांडे वगैरे घासून घेत होतो. काका आले बघा. हा हा, अर्धे भांडे घरी गेले म्हणावं आमचे. सहकार्य केलं नाही डोक्यात आलं मला थांबा. ते दादांना बोला इकडे बादल्या उचलून या म्हणावं. हा, बारीक झालं. हा उडवू का म्हणते, गाडी उडून नेते ती. बघ बर का, बघ. नाही तर ते पूजाच्या 2 बादल्या कोण घेऊन गेले तिलाच माहित नव्हतं. काल सकाळी पूजाच्या बादल्या भरलेल्या भांडे बाजूला घ्या. दादा लवकर या, नळाला पाणी आलंय, भरायला पटकन या. हाय काय लक्ष? हाय थोडंसं कान दिला होता पण हेडफोन येत बहुतेक. बाई नशीब अजून अर्ध्या सोसायटीला माहितीच नाही वाटतं. हा केला असं चालू तर ते वाच नव्हतं बरोबर. ते तिथं काय करताय? त्यांची कळशी इथं आहे की? हो ताई, कळशी आहे की अजून? कळशी हा, ती कोणाची तरी नाही शीतलची मी आणली की. आणली का? नळावरची गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली आहे. अजून पाणी शिल्लक आहे, कोणाला घ्यायचं असेल तर भरू शकतात. नाही, ती शीतलनी माझ्याजवळ दिलेली आहे.
असं सगळं पाणी भरून ठेवलंय. जे जे भांडे रिकामे सापडले ते सगळे भांडे असे भरून ठेवलेले आहेत. परत लाईट गेली आहे. भांडे वगैरे घासून ठेवलेत मी. त्यानंतर बाहेर बघू शकता बऱ्याच ठिकाणी लाईट नाही आहे. बघू शकता हा जेवढा एरिया आहे ना तेवढा लाईट नाही आहे. गावात पण बऱ्याच ठिकाणी लाईट गेली आहे. जिथून हायवेचा रस्ता संपतो तिथून तिकडे लाईट आहे, पण आमच्या एरियामध्ये अजूनही लाईट आलेली नाही आहे. बघू शकता हे स्ट्रीट लाईट आहेत सगळे जे चालू आहेत आत्ता सगळे. खूप ठिकाणी अजूनसुद्धा लांब झालेलं आहे. काय तिथे काय आहे, पाणी नाही, लाईट नाही, वायफाय नाही, काही मोबाईलला तर नेटवर्क नाही, जिओला तर अजिबात सुद्धा नेटवर्क नाही आहे. अजूनसुद्धा लाईट गेलेली आहे. बऱ्याच ठिकाणी लाईट नाही आहे. तुमच्याकडे पण अशी सिच्युएशन आहे का? काय होतं आहे थोड्या वेळासाठी लाईट येते तोपर्यंत मग आम्ही मोबाईल वगैरे चार्ज करून घेतो आहे, पाणी भरून घेतो आहे. पाणी पण कसं पार्किंगला बोर आहे एक, त्या बोरने पाणी भरतो आहे आणि असं कामं वगैरे सगळं आवरून ठेवतो आहे. बऱ्याच ठिकाणी अशी कंडिशन आहे की तिथे 3-4 दिवस झालं लाईट पण नाही आहे, पाणी पण नाही आहे, काहीच नाही आहे. आणि म्हणजे काही ठिकाणी तर हॉटेल वगैरे सगळं बंद आहे, दुकानं बंद झाली आहेत. बऱ्याच लोकांच्या घरात पाणी नसलं आहे. अजूनसुद्धा लाईट नाही आहे. प्रोटेस्ट चालू आहेत लाईटवाल्यांच्या इथे. पण खरं तर मला असं वाटतं आहे की सगळीकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे. सगळीकडे पाणी भरलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी डीपी जळालेली आहे आणि गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो आहे. मला खरं सांगा की या कंडिशनमध्ये ती पण कितीही केलं तरी माणसं आहेत. बाहेर भरपूर आणि प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आहे, कमी नाही आहे, खूप जास्ती प्रमाणात पाऊस पडतो आहे. नदीच्या नदी लोटच्या लोट पाण्याचे वाहत आहेत आणि त्या कंडिशनमध्ये ती लोकं तरी कसे कामं करतील ना. त्यामुळे थोड्या वेळ जर तुमच्याकडे लाईट आहे तर मोबाईल चार्ज करून ठेवा, इतर कामंही आटपून ठेवा आणि दुसरे जे पर्यायी कामं आहेत ते करा. माहिती आहे आता सगळ्यांना माहिती आहे की पुण्यात भरपूर प्रमाणात पाऊस आहे, त्यामुळे तुमचे ऑफिसची कामं होऊ शकत नाही, मुलांच्या शाळा होऊ शकत नाही, बरीच कामं होऊ शकत नाही. पण तुम्ही कंपनीत सांगू शकताय, सुचवू शकताय. काय होतं खूप दिवस लाईट नाही आहे त्यामुळे अचानक चिडचिड होते आणि लोक प्रोटेस्टमध्ये उतरतात. पण ती लोकंही सतत काम करत आहेत. बऱ्याचदा असं होतं ती लोक दुर्लक्ष करतात. आता आमच्याच इथे जे मोबाईल आहेत, नंबर आहेत की ज्यांच्या नंबरवरती आम्ही फोन करून सांगतो की दादा लाईट नाही इथे कधी येणार आहे, तर ते सांगतात 2 तासांनी येईल आणि लाईट यायला 8-8, 10-10 तास जातात. तसं हीच सगळ्यांच्या ठिकाणी होतं आहे, सगळीकडे होतं आहे. त्यामुळे शांततेत तुम्हाला जितकं हँडल करता येईल तितकं हँडल करा. चार्जिंगचे जे बल्ब असतात ते आणून ठेवा, बॅटरीज आणून ठेवा, पॉवर बँक अवेलेबल ठेवा, म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी तरी काहीतरी राहील. आमच्या इथे जिओचं पूर्ण नेटवर्क गेलेलं आहे. जिओला अजिबात नेटवर्क नाही आहे, अगदी थोडंसंच येतं, इंटरनेटही नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे मग आम्हाला जितकं शक्य होईल तितके मोबाईल चार्ज करून ठेवतो आहे. जितका वेळ लाईट येते 4 तास 2 तास तितका वेळ मोबाईल चार्जिंग वगैरे करून ठेवतो आहे. तसंच तुम्हीसुद्धा करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.